जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2024 ला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा साकोली व वन विभाग साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान साकोली येथे देशी प्रजातींची वृक्ष लागवड करून जैवविविधता संवर्धनाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त अनिल किरणापुरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून SRUK वनक्षेत्र सहाय्यक सानगडी सुनील खांडेकर RO साकोली, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभागीय उपाध्यक्ष यशवंत उपरीकर, नेपडोच्या भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष प्रीती डोंगरवार, नेपडोचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष DG रंगारी, संघटक KS रंगारी, प्रल्हाद पटले वृक्षवल्ली ग्रुप, महिला संघटक संगीता पुणे व इतर मान्यवरांची उपस्थिती संपन्न झाली। विविध प्रकारचे झाडे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी नेपडोचे पदाधिकारी, वन विभाग कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। नाही, एक झाड 50 वर्षामध्ये 50 वर्षाच्या वयोवृद्ध झाड आपल्याला 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन देतो आपल्या जीवनामध्ये, आणि आपण ते घेण्याची आपल्यामध्ये ताकद नाही। शिल्प वृक्षामध्येच एवढी ताकद आहे का तो ह्या पृथ्वीला ऑक्सिजन पुरवू शकतो। आणि हे मौलाचे कामे जर आमची तरुण पिढी जर आज लागली तर खरंच सांगतो का भविष्यात आता आमचे जीवन चालले संपत चाललो आम्ही, पण पुढे येणारी पिढी आहे त्यांना खूप काही महत्त्व शिकवून जाईल। म्हणून सगळ्या सर्वांनी एकतरी आपल्या जीवनामध्ये आपल्या दारात लावा, घराच्या वाडीत लावा, शेतात लावा, पण 2 तरी झाडं जगवण्याच्या। माणसाला जाळण्यासाठी किती क्विंटल काढायची जरूरत आहे? 4 क्विंटल। एका माणसाला 28 किलो ऑक्सिजनसाठी 4 झाडाची मोठ्या गरज आहे। 50 वर्षाच्या झाड पाहिजे तेव्हा एका व्यक्तीचे ऑक्सिजन पुरवतो तो, तर 7 किलो ऑक्सिजन एक झाड देतो। 7 × 28 4 झाडाची गरज आहे। म्हणून 4 झाडं जगवला, जसं आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे झाडाचा, त्या पद्धतीनं जर केलो खरंच सांगतो, बागात लावा, शेतात लावा, धुऱ्यावर लावा, घराच्या अंगणामध्ये लावा, पण कमीत कमी जर ज्याच्या घरी 10 झाडं जगले असतील तर त्याच्या घरासारखा समृद्धी घर नाही। मी DG रंगारी, पर्यावरण नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानव विकास या संस्थेचा पदाधिकारी आहे। तर आज 5 जून आहे आणि 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे। पुन्हा जगामध्ये आज हा दिवस साजरा केला जातो आणि म्हणून झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण पहिल्यांदा जर आपली गाडी ठेवायची असेल तर पहिल्यांदा बघतो की झाड कुठं आहे, कारण की एवढी उष्णतामान आज तापमान वाढलेलं आहे की आपल्याला सावलीची गरज आहे। म्हणजे पहिलं काम झाड लावलं तर आपल्याला झाड आपल्याला सावली देते। दुसरी गोष्ट झाड आपल्याला ऑक्सिजनसुद्धा आपल्याला देते, ऑक्सिजन जेव्हा आपण जगू शकत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण आपला मृत्यू झाला तर साहेबांना आधी सांगितलं की आपल्याला जाळण्यासाठी लाकडाची गरज आहे, तर लाकडंसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या झाडापासून आपल्याला मिळतात। म्हणून असे विविध झाडाचे आपल्याला उपयोग आहेत। पर्यावरण झाडं लागले तर पाऊससुद्धा जास्त प्रमाणात त्या भागामध्ये पडतो आणि विविध असे झाडाचे एक चांगला उपयोग आहे। आणि म्हणून पर्यावरण हा मानवता वादासोबत जोडला गेलेला आहे आणि पर्यावरण जर टिकला तर माणूस टिकतो। कारण जैवविविधता जी आपल्याला दिसते आहे, हे सर्व जैवविविधता आपल्याला टिकवून ठेवायची आहे। म्हणून पर्यावरण टिकवण्यासाठी प्रत्येकाने झाड लावलंही पाहिजे, पण त्याची जोपासनासुद्धा केलेली पाहिजे। कारण की आपण झाडं लावतो, पाणी देत नाही, 1000 झाडं लावतो, 10 झाडं टिकतात, बाकी सर्व मरतात। तर अशा पद्धतीची सध्याची जी व्यवस्था आहे, आता हे सर वगैरे या ठिकाणी रोजही येतात, पाणी टाकतात, चांगलं काम करतात। तिकडे डॉक्टर हे पूर्ण काम करते, आमदार आहेत, त्यांना खूप मोठा झाडं लावण्याचा शौक आहे, बिया वेचण्याचा शौक आहे, पाणी डिपार्टमेंटला माहीतच असेल। तर हे वृक्षप्रेमी आहे, जे रात्रंदिवस जसं मुलाबाळाचे आपण संगोपन करतो त्याच्या प्रकारे त्यांना झाडावर एवढं प्रेम आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण की पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि त्यामुळे विविध आपल्याला त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागत आहे। आणि म्हणून हे सर्व काही आपल्याला सुरळीत पर्यावरण ठेवायचं असेल तर आपण झाडं लावले पाहिजे, मोठे केले पाहिजे, जगवले पाहिजे, पाणी दिलं पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे। असं जर आपण केलो तर खऱ्या अर्थाने आपण पर्यावरण दिन हा आपण साजरा करू, एवढं त्या ठिकाणी बोलतो। कमतरता होत आहे आणि वीज आपल्या पोटात जात आहे, हे सुद्धा पर्यावरणाचाच भाग आहे। म्हणून आपण सगळ्या तरुणांना
सगळ्यांना मी आवर्जून सांगतो युवा शेतकरी म्हणून की आपण जैविक सेंद्रिय शेती केली पाहिजे, आपल्या बांधावर लावली पाहिजे. शासनाच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना MRGच्या माध्यमातून 10 झाडं एक योजना आहे, पण आपल्या शेतकऱ्यांना हे माहितीच नाही. म्हणून MRGच्या माध्यमातून 10 झाडं फळबाग आपल्याला मिळते. आपण त्याच्यामध्ये नोंद करून आपल्या शेतामध्ये फळबाग लावू शकता. मग त्या ठिकाणी फणस असेल, चिक्कू असेल, कोणती फळबाग आपण 10 झाडं लावू शकता. सगळ्यांना मोफत गव्हर्नमेंट देते, लावण्याचा खर्च देते, पैसा देते, गड्डा खणण्याचे पैसे देते. 2 वर्षापर्यंत ज्याला जेवढा मेंटेनन्स आहे तेवढा गव्हर्नमेंट देत असते. म्हणून त्याचा सुद्धा आपण भाग घ्या. ज्याला कोणाला सलग जर बांधावर लावायची असेल त्याला भाऊसाहेब फुंडकर म्हणून एक योजना आहे शासनाची, ते सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात लावू शकतो. आणि या ठिकाणी आज आपण मोठ्या प्रमाणात जर आपण सिंदीपार गावात जर गेलं तर प्लॉटचे प्लॉट आहेत, पेरूचे प्लॉट आहेत, आंब्याचे प्लॉट आहेत. आता एवढी इज्रायलिंग टेक्नॉलॉजी आपल्या इकडे वळत आहे की 6x6 वर आपण फळबाग लावू शकतो. आणि मोठ्या प्रमाणात 1 एकरामध्ये 15-15 लाख 10-10 लाख रुपये कमवणारे युवा शेतकरी आहेत. म्हणून ही टेक्नॉलॉजी त्या पद्धतीने पर्यावरण सुद्धा वाचेल. आणि आपल्याला शेतामध्ये कोणाच्या शेतामध्ये जर झाडे नसतील तर ओसाडसारखं वाटते, राहण्याची इच्छा होत नाही. आणि ज्याच्या झाडावर बांधावर जर झाडं असतील, फळबाग असेल तर तिथे गेल्याबरोबर यायची इच्छा होत नाही. एवढं महत्त्व झाडाचं आहे मित्रांनो. आता सरांनी सांगितलं की आपण निदान असं सार्वजनिक ठिकाणी झाडं लावा. कोणतं स्मशानघाट आहे, स्मशानघाटावर झाडं नसतात. आता उन्हामध्ये जर म्हैस गेली तर झाडं शोधतात, कुठे राहायला वेळ नाही. म्हणून अशा ठिकाणी आपण झाडं लावलं पाहिजे. चांगल्या दिवस पाहून लावा, कोणत्याही दिवशी लावा. तसं वडाचे झाडं आहे, फॉरेस्ट कडून आपण घेऊन आपल्या गावामध्ये जर एखादी सार्वजनिक 5 जून पर्यावरण दिन आपल्या जगामध्ये साजरा होत आहे. पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावणेच आणि जगवणेच नसून आपण पृथ्वी कशी चांगली राहील, स्वच्छ राहील याकडे सुद्धा लक्ष द्यायचे आहे. आपला परिसर स्वच्छ कसा राहील त्याचप्रमाणे हे आपल्याला ह्या नैसर्गिक पर्यावरण जी समिती आहे त्या समितीला काही मिळत नाही, किंवा हे जे आपलं पहाड ग्रुप काहीतरी ग्रुप आहे यांनाही काही मिळत नाही. पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण झाडांना पाणी टाकतो, आपल्याला पैसे मिळत नाही. त्याच प्रकारे आपण आपल्या मुलांना ज्याप्रमाणे जोपासतो त्याप्रमाणे झाडांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर परिसर आहे, समाज प्रबोधन करण्यात मानवता विकासाचे काम आहेत. एखाद्या गरीबाला मदत करणे हे सुद्धा आपल्या नैसर्गिक पर्यावरण मानवता विकासचे काम आहे. तर यामधूनच आपल्याला दरवर्षीप्रमाणे आम्ही हा वन कार्यालय, वन विभाग आणि नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास आम्ही हा कार्यक्रम करत असतो. त्याचप्रमाणे यापुढे जेव्हा पाऊस येईल त्या पावसाच्या आधी एक पर्यावरण आपल्या साकोलीमध्ये वन विभागाच्या वतीने आपल्याला झाडं लावायची आहेत, वृक्षदिंडी काढायची आहे. आणि यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे आणि आपल्या घरोघरी झाडं लावावे. त्याचप्रमाणे आपण 10 लोकांना सांगू तरी आपल्याला हजारो झाडं तयार होतील आणि आपला निसर्ग वाचेल आणि आपल्याला शुद्ध हवा मिळेल. धन्यवाद. जमेल असे अनेक फळात छोटे छोटे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे मी आंब्यावर यासाठी बोलतोय की गावरान आंबा नष्ट होत आहेत. तर आपण आपल्याकडे आता आंब्याचा रस करतो, आंबे खातो, तर त्यावेळी इतरत्र फेकून देतो. त्या फेकण्यापेक्षा संकलित करून ठेवा. शक्य असेल तर इथं आणून ठेवा, आम्ही त्याचा उपयोग करू. किंवा तुम्ही आपल्या घरी ठेवा आणि जेव्हा प्रवासाला जाता एका कॅरीबॅगमध्ये पकडलं आणि जाताना रस्त्याच्या कडेला फेकून दिलं तर जाताना जंगलात कुठेही आंबे लागतील. जंगलामध्ये जे काही पक्षी आहेत, प्राणी आहेत, वानरासारखे प्राणी आहेत, त्यांना अन्न तिथंच मिळेल, ते तुमच्या गावात येऊन तुम्हाला त्रास देणार नाहीत. आणि एका प्रकारे आपल्याला पर्यावरणपूरक आपलं कार्य घडेल. आणि झाडं लावल्याचा एक लाभ, आनंद आणि सेवा केल्याचा अनुभव आपल्याला होईल. आणि त्याच्यामुळे नकळत आपल्या हातून पर्यावरणपूरक कार्य घडेल आणि पर्यावरणाची सेवा होईल, ज्याचा आपली पुढील पिढी जी येणार आहे त्यांना त्याचा फायदा होईल. आणि हे एवढं जे तापमान वाढत आहे, आज 45-46 वर जात आहे, उद्या ते 50-52 वर जाईल, आपलं जीवन असंही होईल जाईल, तर त्याच्यापासून सुद्धा आपल्या समोरील पिढीला बचावात्मक कार्य मिळेल. आणि हे जे नवीन विद्यार्थी, आता याच्यातले काही विद्यार्थी आम्हाला इथं मदत करतात. म्हणजे सकाळी आता बिचारे मेहनत, आता त्यांना वेळ कमी भेटते कारण सकाळी खूप रनिंग बिनिंग करायचं असते, त्यांना सांगेड असते. तिथून काही काही पूर्वज जुळला आहेत. आणि मी इथं हा एक यांच्या विभागातर्फे एक हौद केलेला आहे. या हौदमध्ये आम्ही बाटलला पाणी टाकतो. मग बाटलला आम्हाला त्रास व्हायचा, प्रत्येक झाडं बाटलेले आहेत. मग आम्ही त्या खाली तेलाच्या डबक्या आणल्यात आणि 5-6 लोक प्रत्येक वेळी 30 झाडं आम्ही जगवण्याचा यावर्षी वसा घेतला. आता या पावसाळ्यामध्ये आम्ही इथं बरेच म्हणजे फळझाडं लावण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आमच्या वृक्षवली ग्रुप मार्फत. आणि हे